फायनली जर्मनीमध्ये विंटर वेअर स्लेयर्समधून समर वेअर शॉर्ट्सवर यायचा चान्स मिळाला आहे. आणि आज चक्क इथे जर्मनीमध्ये 27 डिग्रीजला टेम्परेचर गेलेलं आहे. आणि मी इथे बघतीये सगळ्या बंगलोजच्या बाहेर लोक छानपैकी समर बेड्स घालून सनबाथ घ्यायला बसलेत. माझं विचाराल तर मला तर आपल्या उन्हाळ्याच्या गोष्टी म्हणजे पेप्सी कोले, उसाचा रस, नीरा, कैरीचं पन्ह, कोकम सरबत आणि लोणची आणि आंब्याचा रस यांची प्रचंड आठवण येते. लिटरली वास घ्यायला सुद्धा मला आंबे मिळालेले नाहीयेत या उन्हाळ्यात. आय डोंट नो पूर्ण उन्हाळा माझा इथे कसा जाणार आहे. हाईट म्हणजे एवढं छान ऊन पडलेलं आहे, भरपूर ऊन पडलंय, पण अजिबात उन्हाचा चटका बसत नाहीये. इनफॅक्ट हवेमध्ये एक प्रकारचा वेगळाच असा गारवा आहे. असं जे आपण म्हणतो ना आपल्याकडे बोचरं ऊन किंवा कडक ऊन, असं अजिबात काही जाणवत नाही. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कसं उन्हाळ्यामध्ये सगळी झाडं सुकून जातात, पिवळी पडतात. इकडे एक्झॅक्टली उलट आहे. इकडे हिवाळ्यामध्ये विंटरमध्ये सगळी झाडं सुकून गेली होती, सगळे झाडांची पानं पडली होती. आणि आता उन्हाळ्यामध्ये इथे सगळीकडे हिरवंगार आहे आणि इतकी छान छान फुलं आलेली आहेत सगळीकडे. ट्युलिप्स आणि वेगवेगळ्या प्रकारची गुलाबी, पिवळी, जांभळी फुलं. याचं एक कारण असं पण असू शकतं की इथे वर्षभर आधेमध्ये पाऊस पडत असतो, त्यामुळे झाडांना सफिशियंट पाणी आणि एक चांगलं थंड वातावरण मिळत राहतं. पण खूप सुंदर आहे आता सगळीकडे वेदर.